प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागामध्ये एवढा थरार रंगवलाय त्यांनी, बाप रे बाप. काल तुम्ही पाहिलं होतं प्रेक्षकांनो, अर्जुन संतापतो जेव्हा तन्वीशी लग्न हा विषय निघतो तेव्हा. अर्जुन म्हणतो ही स्टुपिड आयडिया या तन्वीच्याच डोक्यातून आली असेल. आता या तन्वीबाई म्हणतात नाही रे अर्जुन, आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी मिळून हे सगळं ठरवलंय, आपल्या लग्न म्हणजे आपल्या चांगल्यासाठी. अर्जुन इतका संतापतो आणि म्हणतो चांगल्यासाठी माय फट. अर्जुनचा आवाज इतका वाढलेला असतो प्रेक्षकांनो, जबरदस्त दाखवलंय त्यांनी. आता हे प्रतापराव अर्जुनवर खूप जोरात वसकतात. अरे अर्जुन, किती आवाज वाढवतोयस, हळू बोल. आता अर्जुन म्हणतो काय करू डॅड, ओरडू नको तर काय करू, तुम्ही तुमच्या लग्न झालेल्या मुलाचं पुन्हा लग्न लावायला निघालात आणि मी गप्प बसून सगळं ऐकून घ्यायचंय असं वाटतंय का तुम्हाला? जरी माझं लग्न झालं नसतं तरी मी ह्या मुलीशी कधीच लग्न केलं नसतं. म्हणजे प्रिया एवढी अनवॉन्टेड आहे त्याला, तरी सुद्धा हे घरचे त्याला एवढे ब्लॅकमेल करतात प्रेक्षकांनो, बाप रे बाप. आणि आता तिथे सायली पण पोहोचते. काय काय तमाशा होतो ना, त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. आता या अर्जुनचा रुद्र अवतार सगळेजण बघतच राहतात. अर्जुन म्हणतो मम्मा आणि पूर्णाजी, तुम्हा सगळ्यांना मी परत 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 सांगतोय, तरी पण तुम्ही सगळेजण परत परत त्याच विषयावर येताय. फिरून 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 इथेच यायची काय गरज आहे? दिस इज अनबिलिव्हेबल. आता हा चैतन्य म्हणत असतो अर्जुन चिडू नकोस रे. आता ही प्रिया ना तोंड चोपडेपणा करायला जाते बरं का, आणि म्हणते अर्जुन अरे प्लीज प्लीज अर्जुन, जरा आपल्या भविष्याचा विचार कर ना. त्याला हात लावायला जाते ती, तेव्हा जोरात अर्जुन तिचा हात झटकतो आणि म्हणतो ए शट युअर माउथ, माझ्या समोर आलीस ना तर बघा. अर्जुनने आज तन्वीला इतकं हेडीस फिडीस केलंय प्रेक्षकांनो, म्हणजे इथेच नाही तर आता त्या पूर्णाजीला खरंच हार्ट अटॅक येतो. आणि त्या पूर्णाजीला जेव्हा दवाखान्यात नेलं जातं ना, तिथे सुद्धा अर्जुनने हिला हेडीस फिडीस केलंय, पण ही नाही बाबा चिटकणं सोडत त्याला. आता या पूर्णाजी अर्जुनचं रुद्ररूप बघून म्हणतात काय रे अर्जुन, तू आमच्या निर्णयाची हीच किंमत करतोयस का? अरे म्हणजे परस्पर यांनी काहीचे काही निर्णय ठरवायचे आणि त्या अर्जुनने चुपचाप ऐकायचं का? आता कल्पनाताई म्हणतात पूर्णाई सांगा याला, 2 वर्षापूर्वी केलेली चूक आता मला सुधारायची आहे. माझी सून तर मला खोटारडी आणि नाटकी आता अजिबात नकोय. पण जी सून आणणार आहे ती खोटारड्यांचा बाप आहे, हिला काय माहिती बिचारी कल्पनाला. आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय होतं. आता या कल्पनाताई पण संतापतात, अर्जुन संतापतो. आता पुन्हा कल्पनाताई अर्जुनला म्हणतात मला या घरामध्ये एक गुणी मुलगी हवी आहे. आता अर्जुन म्हणतो मला तुझ्या ह्या सो कॉल्ड गुणी मुलीशी लग्न करायचं नाहीये मामा. अर्जुन खूप चिडलेला असतो, खूप म्हणजे खूप. आता अर्जुन पुढे म्हणतो इनफॅक्ट मला कुठल्याच मुलीशी लग्न करायचं नाहीये, माझं लग्न मिसेस सायलींशी ऑलरेडी झालंय. तुम्ही माझ्या लग्नाचा पुन्हा विचार करूच कसे शकता? सो प्लीज मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की माझ्या आयुष्याचे निर्णय तुम्ही घेऊ नका. हे माझं आयुष्य आहे, हे समजलं का तुम्हा सगळ्यांना? आता हे सगळं इंग्लिश मधनं बोलतोय तो. तेव्हा आता प्रतापराव संतापतात अर्जुनवर आणि म्हणतात काय रे अर्जुन, तू घेणार आहेस निर्णय? आजपर्यंत तुझ्या आयुष्याचे निर्णय तूच घेत आलास ना. या सगळ्या चुकांचे परिणाम आम्ही भोगत आलोय ना आतापर्यंत. शेवटी अर्जुन म्हणतो हो ठीक आहे डॅड, मी मान्य करतो, माझ्या लग्नाची सुरुवात या कॉन्ट्रॅक्ट पासून झाली. मी तुमच्यापासून हा कॉन्ट्रॅक्ट लपून ठेवला, याची फक्त चूक झालीये माझ्याकडनं. ही शिक्षा मात्र मी आतापर्यंत भोगतोच आहे ना. पण आता ह्या पुढे प्लीज माझ्यासाठी तुम्ही कोणी काहीही ठरवायच्या भानगडीत पडू नका. अर्जुन खूप खूप चिडलेला आहे बरं प्रेक्षकांनो. बरं काय असतं ना प्रेक्षकांनो, यावेळेला म्हणजे पॅरेंट्सच्या जागी असतात आणि मुलं मुलांच्या जागी. ते काय आपण सगळं मालिकाची आपल्याला स्टोरी माहिती आहे ना, त्यामुळे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना असं वाटतं की काय हे डोक्यावर पडलेत का वगैरे वगैरे. पण शेवटी आई वडिलांना वाटतंच ना, त्यांच्या म्हणजे ते सध्या जे विचार करताय सायलीच्या बाबतीत तो चुकीचा विचार करताय. त्यामुळे त्यांना पुढचे संभाव्य धोके माहिती नाही. आता त्यांना काय माहिती प्रिया खोटारडी आहे वगैरे वगैरे, तर त्यांना फक्त बिचारा अर्जुनचं भलं करायचंय. त्यांना असं वाटतं की सायली खोटारडी आहे. पण आता जेव्हा हे सत्य समोर येईल ना तेव्हा मजा येईल प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी अर्जुनला म्हणतात अरे अर्जुन, आम्हाला तुझ्या बाबतीत काही निर्णय घ्यायचे अधिकार नाहीयेत का रे? पूर्णाजी खूप इमोशनल झालेल्या असतात. आता पूर्णाजी अर्जुनला म्हणतात आमचा तुझ्यावर काही अधिकार नाहीये का रे? कल्पनाताई म्हणतात नसेलच ना पूर्णाई, नसेलच. मी तर फक्त ह्याला जन्मच दिलाय ना, आईला कुठे हक्क असतो मुलाच्या बाबतीमध्ये काहीही निर्णय घेण्याचा? अर्जुन म्हणतो हे बघ मम्मा, मी आतापर्यंत तुझं काही ऐकलं नाही असं कधीच झालेलं नाहीये,
पण या लग्नाच्या निर्णयाच्या बाबतीत मी तुझं काहीही ऐकणार नाहीये मम्मा. आता अस्मिता या वेळेला कशी बोलते बघा. अस्मिता म्हणते, हे बघ अर्जुन, मम्मा, डॅड आणि पूर्णाजीचा तू अजिबात विचारच करत नाहीयेस. तू सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी बघतोयस. विचार कर, इतका स्वार्थी का झालास रे तू, आणि कधीपासून झालायस? एक बिचारा चैतन्य सोडला तर घरातले सगळेच्या सगळे याला इमोशनल ब्लॅकमेल करते. आता विचार करा प्रेक्षकांनो, त्या अर्जुनचं काय झालं असेल. आता पूर्णाजीने तर फायनल अल्टिमेट दिलाय. अर्जुन, मी तुला शेवटचं विचारतीये, तू तन्वीशी लग्न करणार आहे का नाही? आता त्या आजीचं वय झालंय प्रेक्षकांनो. त्या बिचाऱ्या आजीला असं वाटतंय की अर्जुनचं चांगलं व्हावं डोळ्यासमोर. आता अर्जुनला माहितीये ना चांगली वाईट बाजू काय आहे. अर्जुन म्हणतो, मी पण तुला शेवटचं सांगतोय पूर्णाजी, मी या तन्वीशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे या मुलीशी म्हणतो तो, मी या मुलीशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. आता प्रियाला तिची लायकी ऑलमोस्ट कळलेली आहे बरं का प्रेक्षकांनो. पण आता हे सगळेजण तिच्या बाजूने म्हणून जास्ती उड्या मारतीये ती. आता अर्जुनने असा निर्णय सांगितल्यानंतर सगळेजण त्याच्याकडे कसे अचंबित होऊन बघतायत बघा ना. आता पूर्णाजी पुन्हा जोरात ओरडतात, अर्जुन थांब. पण आता अर्जुन म्हणतो, मला आता पुन्हा 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 हा विषय माझ्या समोर नकोय आणि आता मी हा विषय इथेच क्लिअर करतोय. आता असं म्हणून अर्जुन निघून जात असतो त्याच्या बेडरूम मध्ये. आणि बाप रे बाप, काय तमाशा झालाय प्रेक्षकांनो. सगळेचे सगळे त्या अर्जुनच्या मागे ही पूर्णाजी एवढ्या मोठ्याने ओरडते अर्जुन करून. ते तिथे त्या आवाजामुळे त्यांना अटॅक येतो ना. आता अर्जुनला येतं टेन्शन. आता हे सगळं त्याच्या डोक्यावर खापर फुटणार आहे, यात काही शंकाच नाही. आता त्या छातीला हात धरतात आणि मोठ्याने असं विवळायला लागतात. इथून पुढे ना त्यांनी सगळा म्युझिकल थरार दाखवलाय. आता या पूर्णाजी अशा छातीला हात धरून तिथेच खुर्चीवर कोसळल्यात आणि सगळेजण नुसते पूर्णाजीकडे बघताय. बापरे, काय झालं पूर्णाजीला? अर्जुन, विमल, ते कल्पनाताई सगळेचे सगळे नुसते बघताय. आता पूर्णाजीला ना सगळं धुसर धुसर दिसायला लागलं. असं त्यांनी शूट केलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण हा थरार त्यांनी इतका इतका रंगवलाय, तुम्हाला काय सांगू. खूप वेळ दाखवलंय त्यांनी हे. आता पूर्णाजी असे असे जेव्हा डोळे लावत असतात तेव्हा हे सगळेजण पूर्णाजीची विचारपूस करताय, पण पूर्णाजीला कोणाचाच आवाज ऐकू येत नाहीये. आता पूर्णाजीला जे फील होते ते त्यांनी आपल्याला दाखवलंय सगळं कॅमेऱ्यामध्ये. पूर्णाजी अशा अशा हात लावतायत छातीला आणि हळूहळू डोळे लावून घेतायत. सगळेजण विचारतायत त्यांना, पूर्णाजी पूर्णाजी काय झालं तुला? अर्जुन सुद्धा तिथे आलाय बरं का प्रेक्षकांनो. आता बघा पुढे त्यांनी खूप थरार रंगवलाय. आता पूर्णाजीला डायरेक्ट त्यांनी दवाखान्यातच ऍडमिट केलेलं दाखवलंय. लगेच तिथे पूर्णाजीचा ECG चालू आहे. सगळे टेन्शन मध्ये आहेत. कल्पनाताई, अस्मिता तिथे पूर्णाजीच्या रूम मध्ये, तन्वी सुद्धा आहे त्यांच्यासोबत. आता हे पूर्ण म्युझिकल दाखवलंय त्यांनी. बाहेर ICUच्या बाहेर अश्विन आणि प्रतापराव उभे आहेत आणि ICUच्या आतमध्ये या तिघी आहेत बरं का. पूर्णाजी बेशुद्ध झालेल्या आहेत, त्यांना सलाईन चालू आहे. ते एका बोटाला त्यांच्या मशीन लावलेलं आहे. काय बरंच काय काय दाखवलं त्यांनी. आणि हे जवळपास 15-20 मिनिटं रंगवलंय. अर्जुन बाहेर टेन्शन मध्ये, पूर्णाजीची तब्येत जास्ती झाली आहे. तर तुम्हाला वाटेल इथून पुढे डायलॉग आहेत की नाही, पण आहेत. इथून पुढे भरपूर डायलॉग आहेत. बघत राहा पुढे काय काय घडलंय. कारण हा थरारच त्यांनी इतका रंगवलाय ना. आज अख्खा एपिसोड फक्त सांगायला गेले असते ना तर कमीत कमी 10-12 मिनिटाचाच झाला असता. पण आता बघा, प्रतापराव अश्विनला म्हणतात, का रे काय झालंय रे पूर्णाईला अश्विन? तर आता अश्विन म्हणतो, अरे डॅड, पूर्णाजीचं ना BP खूपच वाढलंय, ती स्टॅबिलायझच होत नाहीये अजूनही. आता तुम्ही टेन्शन नका घेऊ डॅड, होईल सगळं व्यवस्थित होईल. इथे चांगली ट्रीटमेंट मिळतीये आपल्या पूर्णाजीला. आता प्रतापराव जरा टेन्शन मध्येच आहे. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. मग अर्जुनही तिथेच बाजूला उभा आहे, चैतन्य आणि अर्जुन. डॉक्टर आल्यानंतर अर्जुन पटकन समोर येतो डॉक्टरांच्या. अश्विन विचारतो, काय झालंय डॉक्टर, बरी आहे ना पूर्णाजी? मग आता ते डॉक्टर म्हणतात, थोडी वाट बघावी लागेल, आत्ताच काही सांगता येणार नाही. आता टेन्शन आलं ना सगळ्यांना, अरे देवा काय झालं. आता अर्जुनला असं वाटतं पटकन जावं आणि पूर्णाजीला बघावं, भेटून यावं पूर्णाजीला. पण आता मी मगाशीच म्हटलं ना, या सगळ्याचं खापर अर्जुनवर फुटणार आहे. आता प्रतापराव अर्जुनचा दंड धरतात आणि म्हणतात, थांब अर्जुन, जाऊ नकोस आतमध्ये. अर्जुन म्हणतो, डॅड असं काय करताय, मला फक्त एकदाच बघू द्या ना पूर्णाईला. प्रतापराव म्हणतात, हे बघ अर्जुन, काय आहे ना, आता काळजी दाखवायची तुला काहीच गरज नाहीये. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. तू जर आत गेला तर तिची तब्येत आणखीन बिघडणार आहे पूर्णाजीची. तुला अजून तिची तब्येत बिघडायला हवी आहे का? बाहेरच थांब तू. आता अश्विन शेवटी म्हणतो, हो दादा, तू न बाहेरच थांब, उगीच आणखीन कॉम्प्लिकेशन्स नकोय. आता असं म्हटल्यानंतर बिचारा अर्जुन काय करणार प्रेक्षकांनो. एक तर त्याला मारलंय, त्याची कंडिशन काय, त्या पूर्णाजीची कंडिशन बिघडली. आणि कधी कधी घरात अशा सिच्युएशन येतात प्रेक्षकांनो, घरातल्या
मोठ्या ज्या कर्तबगार मुलांना असं माघार घ्यावीच लागते. त्यांची तब्येतीकडे न बघता त्यांना घरातल्या सिच्युएशनकडे लक्ष द्यावंच लागतं. आता पुढे बघत राहा काय घडलंय. आता पूर्णाजीची ट्रीटमेंट चालू असताना कल्पनाताई तिथे रडायला लागतात आणि त्या सिस्टरला म्हणतात, अहो सिस्टर, आमच्या पूर्णाईला बरं वाटेल ना हो? त्या सिस्टर म्हणतात, मला नका विचारू, तुम्ही डॉक्टरांना विचारा. असं म्हणून त्या निघून जातात. आता या कल्पनाताई पूर्णाजीच्या डोक्यावरून हात फिरवताय. पूर्णाई उठा हो, बरं वाटतंय ना हो तुम्हाला? बरं, ICU मध्ये या सगळ्या जणी, मला नवलंच वाटलं बाई. असो, आता लगेच ही नाटकं करायला लागते प्रिया. बापरे देवा, देवा माझ्या पूर्णाजीला काही होऊ देऊ नकोस रे, माझा जीव घे पण माझ्या पूर्णाजीला वाचव रे देवा. आता लगे अस्मिता म्हणते, असं काय बोलते ग तन्वी, कोणाला काही होणार नाही ग, तू शांत बस ना प्लीज. कल्पनाताई रडायला लागतात, अस्मिता रडायला लागते. मग शेवटी अश्विन येतो आतमध्ये डॉक्टरांच्या सोबत आणि या तिघींना बाजूला सरकवतो. आता तिघी जणी मागेच आहेत. आता प्रिया तर एवढी नाटकं करतीये जसं काही तिला फार टेन्शन आलंय. अश्विन म्हणतो, तुम्ही सगळ्याजणी इथे आतमध्ये गर्दी नका ना करू, जा बाहेर जा तुम्ही सगळ्याजणी. आता कल्पनाताई म्हणतात, अश्विन काही होणार नाही ना रे पूर्णाईला. अश्विन म्हणतो, मम्मा तू काही काळजी करू नकोस, सगळं नीट होणार आहे. आता लगेच प्रिया म्हणते, ए नाही रे अश्विन, मी थांबणार आहे हा पूर्णाजी जवळ, प्लीज प्लीज मला थांबू दे. आता ते डॉक्टर म्हणतात, नाही नाही इथे गर्दी नका करू, बाहेर जा तुम्ही. आता प्रिया म्हणते, अरे असं काय करतोस अश्विन, मला थांबू दे ना रे आपल्या पूर्णाजी जवळ. अरे ती माझ्या नजरेआड गेली ना अश्विन, तर मला भीती वाटते रे. आता अस्मिता म्हणते, अगं थोडंसं बाहेरच चल तन्वी, अश्विनमुळे आपल्याला इथे येता तरी आलं, असं अलाउड नसतं ग ICU मध्ये येणं, चल चल आपण बाहेर जाऊ. तर यात त्यांनी थोडक्यात सांगून दिलं बरं का प्रेक्षकांनो, कारण हे ऑड वाटलं ना, म्हणून मी पण आधी तेच म्हणलं की ICU मध्ये इतके सगळेजण काय करताय. मग आता हे सगळेजण बाहेर चालले जातात बरं का. आता बाहेर बघा अर्जुनची हजेरी. बरं आता इथून पुढे ना त्यांनी जवळजवळ 10-15 मिनिटं सायलीचा नट्टापट्टा दाखवलाय आणि तो नट्टापट्टा करताना सायली अर्जुनची अशी म्हणजे आठवण काढतीये, लाजतीये, मुरडतीये, पण आता ते करताना ती काय करते ना ते बघा, ते बघून तुम्हाला हसू येईल. आता सायलीला अर्जुनची खूप आठवण येत असते. अर्जुनचा चक्करच झाला नाही ना सायलीकडे पूर्णाजीमुळे. आता इथे ना त्यांनी एक गाणं ऐकवलंय आपल्याला, स्वप्न चालून आले बघता बघता, हे गाणं त्यांनी इथे ऐकवलंय. आणि आता सायलीला अर्जुनने आतापर्यंत जे जे काही केलंय ते सगळं मेमराईज होतंय हे त्यांनी दाखवलंय. काय ना प्रेक्षकांनो, कधी कधी अख्खा एपिसोड भूतकाळातच घालवतात ते, म्हणजे काय काय झालं काय काय नाही. अर्धा म्हणजे जवळजवळ रोज असं होत नाही की एकही सीन त्यांनी दाखवला नाही, पण मध्ये मध्ये छानच दाखवत होते ते. आणि आता इथून पुढे ना आणखीन इंटरेस्टिंग होणार आहेत सगळे एपिसोड, यात शंका नाही. तर सायली अशी स्वतःच्या मनाशी हसतीये, लाजतीये, मुरडतीये, हे सगळं बघत बघत म्हणजे हे सगळं ती असं लाजणं मुरडणं चालू आहे तिचं, आणि कुसुम हे सगळं बघतीये. आता तिने ना एक एक कानातलं घ्यायला सुरुवात केली आहे, एक साज शृंगार करतीये, ती प्रेमात पडलीये ना अर्जुनच्या, त्यामुळे आता तिला अचानक अर्जुन दिसायला लागतो तिथे. अर्जुन तिला मेकअप करायला मदत करतो असं त्यांनी भासवलंय आपल्याला. सायलीला अर्जुन तिथेच बसलेला आहे असं वाटतंय, आणि सायली जेव्हा तिचा एक एक साज शृंगार करते ना तेव्हा तिला अर्जुन मदत करतोय, हे कानातलं नको घालूस, हे तुला छान दिसेल, हे सगळं त्यांनी गाण्यामध्ये आपल्याला दाखवलंय. म्हणजे या दोघांचा रोमॅन्स दाखवलाय त्यांनी थोडक्यात. आता हा अर्जुन स्वतः तिला मेकअप करून देतो असं भासवलंय त्यांनी. अर्जुन सायलीला ते कानातलं घालतोय, आरशात बघतोय, तिला म्हणतोय तू खूप सुंदर दिसतीयेस, आणि हे गाणं पूर्ण मागे चाललंय बरं का, स्वप्न चालू न आले बघता बघता. आता तो अचानक तिचा हात धरतो, त्यामुळे ती लाजते, आणि तो पटकन तिच्या जवळ येतो, त्यामुळे ती आणखीन लाजते, इतकी लाजते इतकी लाजते की तिला आता असं वाटायला लागतं अर्जुन तिच्या जरा जास्तीच जवळ आहे. गोड दिसते ना पण सायली प्रेक्षकांनो, त्यांच्या चेहऱ्यावर प्रत्येक गोष्टीचे भाव खूप प्रत्यक्षरित्या जाणवतात या कलाकारांच्या. आज तर मला सायलीबाई माधुरी दीक्षित सारखीच वाटतेय प्रेक्षकांनो, खरंच सांगा तुम्हाला पण तशीच वाटते ना, खूपच गोड दिसते ती. आता सायली अशी लाजते. मग आता इथे आपल्या मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी पुन्हा ऐकवलंय. प्रेक्षकांनो सॉरी मला खूप बोलावं लागतंय, कारण 15 मिनिटं हा सीन चाललाय आज जवळजवळ, त्यामुळे तुम्हाला माझं बोलणं जरा जास्ती ऐकावं लागतंय. तर आता पुढे बघा, अर्जुन आता सायलीच्या एवढं जवळ येतो की ती आता लाजते, आणि तिला असं वाटतं की जे नाही व्हायचं ते होऊन जाईल की काय, आणि ती आता इमॅजिन करतीये अर्जुनने तिचा हात धरलाय, आणि ती म्हणत असते, अहो असं काय करताय, हात सोडा ना माझा, अहो कोणी बघेल ना, सोडा ना माझा हात.
पण तो हात कुसुमने धरलेला असतो. कुसुम आता इतकी हसायला लागते आणि म्हणते, अगं वेडी झालीस की काय तू? सायली आता कुसुमला बघते आणि मग हसायला लागते मोठ्याने स्वतः. कुसुम म्हणते, अगं काय ग, काय वेडी झालीस की काय तू? हसतेस काय स्वतःच्या मनाशी, लाजतेस काय स्वतःच्या मनाशीच? अगं काय चाललंय तुझं सायली? मग सायली आधी तर खूप जोरात हसते आणि म्हणते, अगं कुसुमताई तुला काय सांगू मी, मला ना आजूबाजूला ह्यांचेच भास होत आहेत. अगं कुसुमताई यांचा भास जाणवतोय ग मला आजूबाजूला, आणि श्वास सुद्धा. आता कुसुम म्हणते, अगं बाई कोणीतरी पार वेडपिस झालंय ग बाई प्रेमामध्ये. सायली आता आणखीन हसते आणि म्हणते, हो ग कुसुमताई खरंच मला वेड लागलंय, ह्यांचं वेड लागलंय. आता गाणं म्हणावं म्हणा, मला वेड लागले. ते गाणं नाही ऐकवलं त्यांनी, असो, पण आता तेही ऐकवतीलच पुढे. आता सायली आरशामध्ये बघते बरं का, आणि गोड लाजते, हसते, आणि कुसुमला छान वाटते. चला आपल्या सायलीच्या आयुष्यात सगळं काही स्थिर स्थावर झालं. आता सायलीने ते मंगळसूत्र असं हातात घेतलंय आणि तिला त्या फकीर बुवाची आठवण झाली आहे. त्या फकीर बुवाने सांगितलं होतं ना तिला, की देव जे काही करतो सगळं चांगल्यासाठीच करतो. हे काळं मणी नाहीये तुझ्या गळ्यामध्ये, जन्मोजन्माचं बंधन आहे. हे बंधन तू आणि मी नाही ग, हे तुम्ही आम्ही नाही, हे उपरवाल्याने बांधलंय. हे सगळे वाक्य तिला आठवतात त्या फकीरबुवाने सांगितलेले, आणि ते वाक्य आठवून ती कुसुमला म्हणते, अगं कुसुमताई काल परवापर्यंत ना मला खचल्यासारखं झालं होतं ग. यांच्या नावाचं मंगळसूत्र मला पुन्हा घालता येईल की नाही घालता येईल अशी भीती वाटत होती ग कुसुमताई. पण आता बघ ना, माझ्या मनामध्ये दृढ विश्वास आहे. आम्हा दोघांचं इतकं एकमेकांवर प्रेम आहे ना कुसुमताई, आता आम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही. आता ही गाठ 7 जन्माची बांधली गेली आहे, असं म्हणून ती त्या मंगळसूत्राची पप्पी घेते. आता तशीच करते ती, आता दुसरा शब्द मला नाही आठवला बाई. आणि ते मंगळसूत्र ती खूप वेळ अशी कवटाळून ठेवते तिच्या गळ्याशी. तिला आता खूपच भारी भारी वाटायला लागलंय, सगळं ओरिजिनल वाटायला लागलंय तिला. तर पुढे बघा प्रेक्षकांनो, फार भारी दाखवलाय पुढचा सीन. आता कुसुमच्या डोळ्यात पाणी आलंय, सायलीला एवढ्या आनंदात बघून तिला पण छान वाटतंय. तर आता पुढे पहा काय घडलंय. आता ना प्रेक्षकांनो एवढी मजा येणार आहे, म्हणजे मी तुम्हाला एक इमॅजिनरी सांगते. बाकीचे बरेच सगळेजण फेक रिव्ह्यू टाकून बरेच व्ह्यू कमवत आहे, पण मी असं करणार नाही. तर आता पुढे बघा काय होणार आहे. सायली त्या तन्वीशी जेव्हा लग्न होईल ना, तेव्हा ही अख्ख्या लग्न मंडपात पोहोचेल, किंवा तिला बदलून टाकतील ते वेळेवर. त्यामुळे हा सगळा थरार बघायला तुम्हाला मजाच येणार आहे. तर सायलीचा हा असा सीन 15 मिनिटं त्यांनी रंगवला. तर आता चालू झाला पुन्हा दवाखान्याचं सीन. आता हे सगळेजण बाहेर आलेत बरं का ICU मधनं. आता अर्जुन खूप असा केविलवाणा झालाय, तो विचारतोय, कशी आहे आजी आता? आता अस्मिता म्हणते, पुरे कर अर्जुन तुझी नाटकं आता. पूर्णाजीला तुझ्यामुळे हाय बीपीचा अटॅक आलेला, तू जेवढा तिच्यापासून लांब राहशील ना तेवढं तिच्यासाठीच चांगलं आहे. पण आता कल्पनाताई सुद्धा, म्हणजे सगळेजण तोंड शेकून घेताय त्या अर्जुनवर बरं का. आता कल्पनाताई म्हणतात, तुझ्या हट्टाचे परिणाम पूर्णाईला भोगावे लागतायत. त्या नेहमी तुझ्या आनंदाचाच विचार करतात ना रे. आणि तू तू काय करतोस रे? तू तुझ्या स्वार्थापायी आंधळा झालायस अर्जुन, आंधळा. म्हणजे हा त्याच्या स्वार्थापायी आंधळा झालाय आणि यांचा स्वार्थ काही नाहीये का? बघा आता पुढे काय घडलंय. कल्पनाताई अर्जुनलाच दोष देत आहेत, सारख्या खूप बोलतात बाई त्या अर्जुनला. आता कल्पनाताई पुढे म्हणतात, अर्जुन तू पूर्णाईची अवस्था अशी का केली आहेस अर्जुन? काय मिळालं तुला हे सगळं करून? त्यांना तुझं भविष्य चांगलं व्हावं वाटतंय ना, म्हणून करतायत ना त्या हे सगळं. आता प्रियाला फार आनंदाच्या उकळ्या फुटतायत. आता कल्पनाताई पुढे म्हणतात, त्यांनी प्रतिमाला दिलेलं वचन त्यांना पाळावंसं वाटतंय आता, म्हणून तू त्यांना असं करतोयस का? आता मला सांगा प्रेक्षकांनो, मोठ्या माणसासमोर बिचारा आता हा अर्जुन काय बोलणार आहे? आता एवढा संतापला तो, तर त्याचे परिणाम असे झाले. आता ते प्रतापराव म्हणतात, शांत हो जरा कल्पना, अगं आपण दवाखान्यात आहोत. मग आता लगेच कल्पनाताई म्हणतात, हे तुमच्या मुलाला सांगा ना, त्याची आजी त्याच्यामुळेच आज दवाखान्यात आहे आणि मृत्यूशी झुंज देतीये वगैरे वगैरे असं त्या बोलतात. आता कल्पनाताई म्हणतात, तुला कुठे फरक पडतोय रे अर्जुन? म्हणजे मृत्यूशी झुंज देतीये हा शब्द माझ्या मनाचा आहे. आता कल्पनाताई म्हणतात, हा तर स्वतःचा हेक्का सोडायला तयारच नाहीये, याला स्वतःच खरं करायचंय. पूर्णाजी आई बाबा कोण आहेत रे तुझ्या समोर? त्यांना हक्क आहे का तुझ्या तुझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा? आम्हाला काही हक्कच नाही ना, तुझं काही भल्याचं आम्ही ठरवू शकत नाही. आता शेवटी अश्विन म्हणतो, अगं मम्मा शांत होतेस का तू? अगं तुझा आवाज ना खूप वाढतोय, आपण दवाखान्यात आहे, शांत हो. आता कल्पनाताई म्हणतात, अरे आम्ही काय याला खून करायला सांगितला होता का दरोडा घालायला सांगितला होता? एवढं संतापायला काय झालं होतं याला?
लग्नच करायला सांगितलंय ना आम्ही याला, पण हा तर पूर्णाईच्या जीवावरच उठलाय. अरे देवा, आता त्याने काय मुद्दाम केलं का बरं, सांगा बरं. उगाचच आपलं म्हणजे त्याने कोणाशी लग्न केलं म्हणजे यांचं समाधान होईल का? ती तन्वी कशी आहे कशी नाही हे अर्जुनला माहिती आहे ना, म्हणूनच तो बिचारा नकार देतोय ना. पण नाही, आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाला एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटत असतात मनात की विचारू नका. अर्जुन म्हणत असतो, मम्मा अगं असं नको बोलू ग, प्लीज ग मम्मा, असं नको बोलूस. पण आता प्रिया मनात विचार करते, अर्जुनचं लग्न माझ्याशी लावून द्यायसाठी अख्खीची अख्खी टीम काम करतीये, आणि हे या बिंडोकला माहिती पण नाहीये की ही टीम प्रियाची आहे म्हणून. काय बिंडोक आहेत सगळे, म्हणजे हीच मनात विचार करते. आणि कसं असतं प्रेक्षकांनो, सत्य समोर येतं म्हणजे येतच. काही दिवस असं ते मिरवतं, पण तरी सुद्धा ही प्रिया कशी आहे ना, हे एक ना एक दिवस सगळ्यांच्या समोर येणारच आहे. आता काही वाईट पॅचेस आपल्याही आयुष्यात असतात, तसं यांच्याही आयुष्यात काही वाईट पॅचेस येत आहेत. त्यामुळे आपण थोडासा वेळ देऊया मालिकेला. तुम्ही सगळेजण एकदम टोक नका गाठत जाऊ. बघूयात पुढे काय काय घडतंय. आणि तसंही आपण आपल्या मनातला प्रत्येक शब्द न शब्द इथे मांडतोच. तर पुढे बघा, या कल्पनाताईंना खाली बसवतात. प्रतापराव म्हणतात, शांत हो कल्पना. आणि चैतन्य अर्जुनला असा बाजूला नेऊन बसवतो. आता प्रिया इतकी नाटकं करत असते, मामी तुला पाणी देऊ का, कॉफी देऊ का ग? कल्पनाताई म्हणतात, मला काही नकोय, पूर्णाईला फक्त बरं वाटायला हवंय. आता ही प्रिया म्हणते, वाटेल वाटेल, तू शांत बैस. आता प्रियाला काही गरज होती का प्रेक्षकांनो? आता ती पुन्हा अर्जुन जवळ जाते बरं का, आणि अर्जुनला इतकी नाटकी बोलते, म्हणजे त्यालाच हिडीस फिडीस करू लागली ही मुद्दाम. हे सगळे करताय ना, तर ही जास्ती चान्स मारते. आता त्याच्या जवळ जाते ही आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते. आता तो एक तर आधीच संतापलेला असतो. आता प्रिया म्हणते, अरे अर्जुन मला कळतंय रे, तुला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय ना. अर्जुन इतका रागाने बघत असतो तिच्याकडे. आता प्रिया त्याला म्हणते, अरे प्लीज अर्जुन, तू आता इथे वाद नको घालत बसू, आणि जरा बाजूला जाऊन बसतो करे तू, तुझ्या जखमा पण नीट भरल्या नाहीये, असं म्हणून ती त्याच्या खांद्यावर हात टाकते. अर्जुन आता तिचा हात इतका जोरात झटकतो प्रेक्षकांनो, म्हणजे ही त्याला दीड शहाणपणा शिकवतीये. अर्जुन आता तिच्याकडे असं बोट दाखवून तिला मानेनेच म्हणतो, ऐ चल लांब रहने का, हात नाही लगाने का. म्हणजे असं न कळताच त्याने बरोबर सगळं कळवून दाखवलंय तन्वीला. आता कल्पनाताईंना राग येतो अर्जुनचा, की अर्जुन असा कसा तन्वीचा हात झटकू शकतो. पण प्रतापराव त्यांना खुणवतात की शांत बैस इथे कल्पना. आणि या थरारावरती त्यांनी आजचा हा एपिसोड पूर्ण केलाय. पण पुढच्या भागात तमाशाचा एकदम महाभाग झालाय, कारण अर्जुन कडनं पूर्णाजी वचन घेतात. अर्जुन मला वचन दे, तू तन्वीशी लग्न करशील. पूर्णाजी इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणतात, अर्जुनसाठी त्याची आजी महत्वाची आहे का ती मुलगी. मग कल्पनाताई म्हणतात, काही बोलू नका पूर्णाई, तुमचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. प्रतापराव पुन्हा ब्लॅकमेल करतात, अरे अर्जुन अशा वेळेला काय विचार करतोयस हा, अरे तुला पूर्णाईची तब्येत बिघडवायची आहे का. मग पूर्णाजी म्हणतात, मला वचन दे अर्जुन, तू तन्वीशीच लग्न करशील. आणि सायली ते ऐकते बाबा, आणि ठरवते, आता काही झालं ना तरी मी माझ्या नवऱ्याशी पुन्हा लग्न करेन. काहीही म्हणा प्रेक्षकांनो, मला तर आता खूप उत्सुकता वाटतेय की पुढे काय होईल. तुम्हाला वाटतंय ना उत्सुकता? मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझा रिव्ह्यू पटकन तुमच्या मोबाईलवर दिसेल. आणि कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून सांगा. आपण मालिकेच्या पात्राविषयी कमेंट करूयात प्रेक्षकांनो, बाकी पर्सनली कमेंट करू नका. आय जेन्युअनली रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू. तर आता पुढे बघा, पूर्णाजी त्यांच्या अत्यावस्थेचा गैरफायदा घेऊन या अर्जुनकडनं वचन घेते. अर्जुन बिचारा केविलवाणा बघतोय हो, की पूर्णाजी असं वचन घेऊ नको माझ्याकडून. पण आता प्रेक्षकांनो, आता मजा येणार आहे, कारण सायली आता पुढे सगळा ड्रामा रंगवणार आहे. काही झालं तरी सायली तिच्या नवऱ्याशी पुन्हा लग्न करणार आहे. पण आता तन्वीचा नेमका पचका होणार आहे प्रेक्षकांनो, आणि नेहमी तन्वीचा पचका झालेला दाखवतातच ते. तन्वीला किती उडू द्या, पण तिचं आणि अर्जुनचं लग्न होणार नाही म्हणजे नाही. सायली पुन्हा यांच्या घरात सून म्हणून येणार आहे. मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला. मी तर फार उत्सुक आहे. तुम्ही आहात का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, कामाची पोच पावती म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे माझं आयुष्य कुठल्या कुठे जाऊ शकतं. त्यामुळे प्लीज प्लीज, अजूनही 59% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये माझ्या चॅनलला. मी तुम्हाला उद्या स्क्रीनशॉट सुद्धा शेअर करेल. प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. प्लीज, आय जेन्युअनली रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर